श्री गणेशाय नमः. स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा आणि पहिल्याच व्लॉगमध्ये. हे आहे श्री गणेशाचं मंदिर आणि काल सुट्टी असल्यामुळे आम्ही या मंदिरामध्ये गेलो होतो. तर तेथील मूर्ती तर खूपच छान होती आणि त्याच मंदिराच्या अगदी शेजारी गौराईंचं सुद्धा त्यांनी मंदिर बांधलेलं होतं. इकडच्या साईडच्या मंदिरांची रचना थोडीशी वेगळ्या प्रकारची असते. त्या सोन्यासारखं जे दिसत आहे त्या पायऱ्या आणि त्याच्या समोरचा जो पॅसेज आहे हे बऱ्यापैकी सगळ्या मंदिरांचा सेमच असतो. या मंदिराचा परिसरही खूप मोठा होता आणि त्या शेजारी अगदी हे दिसत आहे ते गौरीचं मंदिर आहे. तेही मंदिर खूप छान आहे पहा. मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर त्यांनी खूप छान असा भगवान शंकरांचा आणि नंदीचा एक देखावा तयार केलेला आहे. तोही खूप छान आहे. खूप झाडी आणि गर्दी असल्यामुळे आम्ही आतमध्ये काही गेलो नाही, पण बाहेरूनच त्याचं दर्शन घेतलं. आणि आता चाललेलो आहोत लेककडे. हे मंदिर आणि लेक अगदी शेजारीच आहे. मंदिराच्या शेजारीच खूप मोठा लेक आहे. तर तिथे आम्ही गेलो त्यावेळेस नेमकेच 2-3 बदक आलेले होते आणि ते पाहून आमच्या बाळालाही खूप छान वाटलं. कोणीतरी त्यांना काहीतरी खायला टाकलं होतं, ते खात होते. 2-3 मासेही तिथे आले होते आणि ते पाहून तर इतकं छान वाटत होतं. आणि हा आहे पहा लेक, खूप मोठा आहे. त्याच्या साईडने पूर्ण वॉकिंग ट्रॅक वगैरे बनवलेला आहे. सकाळी संध्याकाळी लोक तिथे वॉकिंगसाठी जातात. हे छोटंसं आयलँडसुद्धा तिथे बनवलेलं आहे. त्या आयलँडवरती सुद्धा जे व्हाईट कलरचे दिसत आहेत ते सगळे पक्षी बसलेले होते. ते पक्षी, इकडे बदक, मासे सगळं पाहून तर इतकं छान वाटत होतं. तिथून लवकरात लवकर घरी येण्याची इच्छाही होत नव्हती, पण काय करणार, इकडे खूप पाऊस असतो त्यामुळे आम्ही लगेचच. हे होतं एंट्रीचं गेट. पण ज्यावेळेस रिटर्न आलो त्यावेळेस मी हे व्हिडिओ घेतलेला आहे. ठीक आहे, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तर कशी वाटली तुम्हाला या मंदिराची रचना आणि शेजारी असणाऱ्या छोट्याशा गौराईच्या मंदिराची देखील ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. त्यानंतर आम्ही गेलो श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये. ह्या मंदिराची रचना खूप छान केलेली आहे. आम्ही गेलो त्यावेळेस तिथे खूप छान भजन चालू होतं. ते त्यांच्या भाषेमध्ये आपण ऐकतो. या मंदिराचा आकार सेम आपण तिरुपती बालाजीला जसा गंध लावलेला असतो त्या गंधासारखा आहे. हे मंदिरसुद्धा खूप छान आहे आणि विशेषतः शनिवार रविवारी इथे खूप गर्दी असते. तर या मंदिराच्या बाहेरच हनुमानाचं आणि दुसऱ्या साईडला गणपतीचं छान असं मंदिर आहे.